तर हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळेजण? चांगले आणि मस्त चाल. तर आता आपण आलता नवीन केबल ब्रिजनं काळेश्वर मंदिरला दर्शन करण्यासाठी. तर आता बघू शकता खूप पाणी वाढलेलं आहे. लगेच आपण हातपाय वगैरे धुतो आणि खूप म्हणजे खूप गर्दी पण आहे. तुम्ही बघू शकता दर्शन करण्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी लाईन पण लागलेली आहे. तर खूप गर्दी आहे नॉर्मल लाईननं. तर आता आपल्याला जावं लागणार आहे VIP लाईनने. तर लगे आता आपण जातो VIP लाईनने मध्ये. आणि VIP लाईनमध्ये जाताना समजलं की खूप म्हणजे खूप मध्ये गर्दी आहे. तर तुम्हाला चला ती गर्दी पण दाखवतो. तर बघू शकता खूप मोठी लाईन आहे आणि मध्ये ही नवीन डिस्प्ले पण लावलेला आहे. तर लगे आता मध्ये आलेलो आपण आणि आपल्या पुढे थोडे 2-3 लेडीज आहेत, ते आरती पूजा करत होते. त्यांचं झाल्याच्या नंतर आपलं दर्शन होतं. तोपर्यंत मी व्लॉग वगैरे शूट केलो सगळीकडून. शूट झाल्याच्या नंतर मग आता आपलं दर्शन पण झालं. दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण आलो लगे बाहेरच्या साईडला. आणि बाहेरच्या साईडला आल्यावर बघलं तर काय, माता रत्नेश्वरी देवीकडून एक यात्रा आलेली होती, पालखी सोहळा. ती आता वापस जात आहे रत्नेश्वरी देवीकडे. तर आपल्याला पालखी सोहळ्याचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवत पण आहो. कोणी दाखवलं नसेल मी दाखवत आहे. त्याच गोष्टीवर लाईक अँड फॉलो करून टाका. तर आता बघा हे पालखी सोहळा. तर मम्मीला हे थोडेफार छोटे झाडं आवडले होते, ते आम्ही लगेच झाडं वगैरे घेतलं. आणि कसे वाटले तुम्ही पण नक्कीच सांगा. तर व्लॉग चांगला वाटला असेल तर नक्की कॉमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करा. तर भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये.